नमस्कार, मयुरी रेसिपी व्लॉगमध्ये स्वागत करत आहे। कशा सर्व मजेत ना। आज मी बनवणार आहे काजू कतली। एकदम मस्त अशी होते। बाहेर जर आपण काजू कतली घ्यायला गेलो तर आता सणासुदीला आहे ना, काजू कतली म्हणजे मिठाई जर घ्यायला गेलो ना तर त्याच्यामध्ये भरपूर अशी भेसळ असते। तर त्यापेक्षा आपण घरच्या घरी काजू कतली जर बनवली तर एकदम मस्त अशी होते। चला आपण आता सुरुवात करूया। 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि त्यासाठी पाव वाटी पाणी घेतलेले आहे। नॉनस्टिक कढईमध्ये आपण यामध्ये पहिल्यांदा पाणी घालणार आहे। पाव वाटी साखर बुडेल इतपतच आपल्याला पाणी घालायचं आहे आणि या साखरेचा आपल्याला एक तरी पाक करून घ्यायचा आहे। थोडंसं फ्लेवर येण्यासाठी इथे मी वेलची पावडर घातलेली आहे आणि गुलाब पाणी घालणार आहे इथे मी 1 चमचा। यामध्ये तुम्ही गुलाबाच्या पाकळ्या पण घालू शकता। जर गुलाब पाणी नसेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल। वेलची पावडरचा एक सुगंध येतो काजू कतलीला। काजू कतली करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा काजू येते 2 तास फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचे। त्यानंतर काढून मिक्सरमध्ये प्लस पॉइंट वरती आपल्याला पावडर करून घ्यायचे। जास्त मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे नाहीत काजू, नाहीतर मग काजूला तेल सुटून काजूची पेस्ट होईल पूर्ण। म्हणून तर काजूची पावडर केल्यानंतर आपण अशा पद्धतीने चाळणीने चाळून घ्यायचे, म्हणजे जे काही थोडेसे काजू बारीक झाले नसतील, कणी राहिली असेल तर ते निघून जाईल। आणि आपल्याला फाईन पावडर आपल्याला पाहिजे काजू कतलीसाठी, तर फाईन पावडर आपल्याला ही अशी करून घ्यायचे। आणि जे वरती एक्स्ट्रा राहिलेले ते परत आपण एकदा मिक्सरला फिरून घेऊ शकतो, किंवा काही आपण स्वीट पदार्थ म्हणजे केलं, स्वीट डिश केली तर त्यामध्ये आपण घालू शकतो। खीर, शिरा वगैरे ह्याच्यामध्ये आपण घालू शकतो ही वरची जे कणी राहिलेली आहे काजूची ते। तर अशाच पद्धतीने मी ही अशी पावडर करून घेतलेली आहे। छान अशी पावडर झालेली आहे। अशी बारीक पावडर आपल्याला पाहिजे यामध्ये। हे बघा, हे वरती जर आपण चाळून नाही घेतले तर हे वरची जी कणी राहिलेली आहे तर ते काजू कतलीमध्ये येणार आणि काजू कतली आपली छान अशी होणार नाही। म्हणून तर ही स्टेप गरजेची आहे। इथे आपण काजूची पावडर होईपर्यंत हे बघा 1 तारी पाक झालेला आहे आपला। अशी तार हातामध्ये पाक घेतल्यानंतर बघा तुम्हाला दिसत असेल तर अशी ही तार यायला पाहिजे। जास्त आपल्याला 2 तारी पाक करायचा नाहीये। तर यामध्ये काजू कतलीला थोडीशी शायनिंग येण्यासाठी, चकाकी येण्यासाठी यामध्ये 1 चमचा तूप घातला आहे आणि आजी आपण काजूची पावडर करून घेतलेली आहे तर ती घालून घ्यायचे। आता मी गॅस बंद केलेला आहे। गॅस बंद करून आपल्याला हे काजूची जे पावडर करून घेतलेली आहे ती चांगली पाकामध्ये चांगली मिक्स करून घ्यायचे, कारण गुठल्या होतात इथे बघू शकता। तर इथे ह्या गुठल्या आहेत ना, ते सर्व आपल्याला मोडून घ्यायचे त्यामध्येच कढईमध्ये आणि नंतर मग गॅस चालू करायचा आहे। गॅस चालू केल्यानंतर आपल्याला सतत 1-2 ते 3 मिनिटं आपल्याला सतत हे मिश्रण आहे ते हलवत राहायचे। आणि छान असं हे बाजूने आहे ना सुट्ट मिश्रण आहे ते कडा सुटायलाच चालू होतं। 1-2 ते 3 मिनिटच आपल्याला फक्त परतायचं हे। जास्त परतलं तर काजू कतली कडक होईल। आणि हे बघा अशा पद्धतीने हे पॅन सोडत आहे, म्हणजे सारण आहे ना आपले हे काजू कतलीचं बॅटर, तर ते तयार झालेलं आहे। आणि बाजूने असे कडा सुटलेले आहेत, म्हणजे आपले हे तयार झालेले आहे। आता आपण एक बटर पेपरवरती मी तूप लावून घेतलेलं आहे, तर त्यामध्ये आपल्याला हे काजू कतलीचं जे बॅटर आहे तर ते घालून घ्यायचं आहे। इथे मी बटर पेपर घेतलेलं आहे, त्यावरती मी तूप घातलेलं आहे। हे बघा अशा पद्धतीने कुठेच कुठली वगैरे राहिलेली नाही। मस्त अशी टेक्स्चरची काजू कतली आपली हे काजू कतलीचं जे सारण आपण केलेलं आहे तर ते तयार झालेलं आहे। आता आपण यामध्ये आहे ना थंड करण्यासाठी आपण हे ठेवून द्यायचं, असंच नाही ठेवायचं। आता इथून आपल्याला हे जे काजू कतलीचं जे बॅटर आहे, सारण आहे, तर ते आपल्याला पटकन असं हे बटर पेपरच्या सहाय्याने, हात लावायचं नाही, बटर पेपरच्या सहाय्याने आपल्याला हे चांगलं असं मळून घ्यायचं आहे। बघा मी अशा पद्धतीने मळत आहे। हात लावला तर चटका लागू शकतोय। अशा पण एक 5 मिनिटासाठी आपण असं करून घ्यायचंय। आणि त्यानंतर दुसरा एक बटर पेपर घ्यायचा आहे, त्याला पण मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे। आणि आता आपण त्यामध्ये जे आपण हे केलेलं सारण केलेलं काजू कतलीचं तर ते घालून घ्यायचंय आणि त्यावरती दुसरं बटर पेपर घालायचं आणि लाटणीच्या सहाय्याने आपण काजू कतली आपल्याला जेवढी पातळ जाड पाहिजे त्या पद्धतीने आपण लाटून घ्यायचे। मी जास्त जाड ठेवणार नाही, मीडियम साईजचीच ठेवणार आहे। आणि बरोबर 1 कपामध्ये जवळपास अर्धा किलो आपली ही काजू कतली तयार झालेली आहे। तुम्हाला पुढे दिसेलच, एकदम छान अशी काजू कतली तयार होते। आणि अशा पद्धतीने मी लाटणीच्या सहाय्याने लाटून घेत आहे बटर पेपरवरती घालून। जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर प्लास्टिकची पिशवी तुम्ही एखादी घेतली तरी चालेल। आणि नंतर मग हे लाटून झाल्यानंतर मी यामध्ये चांदीचा वर्क आहे तर तो लावत आहे। हलक्या हाताने चांदीचं वर्क काढायचा, अगदी हलक्या हाताने करायला लागतं, नाहीतर आहे ना ते चांदीचं वर्क लगेचच हे होतं, खराब होतं।
हे बघा थोडंसं तिथं हल्लं तर लगेचच थोडंसं तिथला चांदीचा वर्क निघालेला आहे. तर आता हे मी पूर्ण जे पोळी लाटून घेतली ह्याची काजू कतलीची, तर त्यावरती मी सर्व बाजूनी मी चांदीचा वर्क लावून घेत आहे. आणि एक 5 ते 10 मिनिटासाठी आपण हे असंच ठेवून द्यायचं फॅन खाली किंवा नॉर्मल टेम्परेचरवरती. आणि नंतर ही पट्टी घेतलेली आहे, पट्टी नसेल तर तुम्ही कटरच्या सहाय्याने असं आपण कट करून घेऊ शकतो हव्या त्या शेपमध्ये. हव्या त्या शेपमध्ये आपण कट करून घ्यायचे. तर इथे मी हलक्या हाताने अशी काजू कतली अशी कट करून घेत आहे चौकोनी आकारामध्ये. आणि तुम्हाला पुढे दाखवते एकदम छान अशी काजू कतली झालेली आहे. आणि टेक्स्चर वगैरे पण एकदम मस्त, अगदी मार्केटमध्ये मिळते त्यापेक्षा एकदम भारी चवीची झालेली आहे. आणि हे बघा तुम्हाला दाखवते पुढे, आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्यामुळे आणि चाळून घेतल्यामुळे अजिबात कुठे काजू कतलीमध्ये थोडे पण कण राहिलेले नाही आहेत. पूर्ण फाईन एकदम असे झालेली आहे, बाजारात जशी मिळते तशी. आणि चांदीचा वर्क लावलेला आहे. आता हे थंड झालेले आहे. आता मी एक एक वडी काढून घेते काजू कतली. एकदम छान अशी काजू कतली तयार होते. गणपती बाप्पाच्या आगमनासाठी तुम्ही नक्की काजू कतली तयार करून बघा आणि छान अशी काजू कतली होते. हे बघा मी अलगद अशी हाताने काढत आहे, अगदी अलगद निघत आहे काजू कतली, एकदम छान अशी झालेली. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. मस्त काजू कतली. तुम्ही जर अशा प्रकारे काजू कतली केली तर पहिल्याच प्रयत्नामध्ये अगदी परफेक्ट अशी काजू कतली तयार होईल. पाववाटी पाणी घ्यायचे, 1 वाटी साखर आणि 1 वाटी काजू घ्यायचे. काजू कतली करण्या अगोदर आपल्याला 2 तास अगोदर हे फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचे काजू. नंतर मग बारीक पेस्ट करून घ्यायचे आपल्याला, म्हणजे पावडर करून घ्यायचे. आणि काजू बघू शकताय तुम्ही, आपली काजू कतली एकदम अशी काढत आहे मी, हलक्या हाताने अगदी काढत आहे. मस्त अशी वडी पण अशी काजू कतलीची मस्त अशी तुटत आहे. छान प्रकारे ही काजू कतली तयार झालेली आहे. आपल्याला पाक पुढे करून घ्यायचा नाहीये, पाक एकतारीच करायचा आहे. एक तार तुटायला आली की पाक आपल्याला तयार करून घ्यायचा आहे, म्हणजे आपली काजू कतली एकदम मस्त होईल. आणि जे सारण तयार केल्यानंतर आपल्याला लगेचच ते बटर पेपरमध्ये घालून चांगलं असं मळून घ्यायचं आहे. छान अशा प्रकारे काजू कतली तयार झालेली आहे. तुम्ही गणपती बाप्पाच्या आगमनासाठी काजू कतली तयार करू शकता किंवा येणाऱ्या सणांसाठी तुम्ही काजू कतली घरच्या घरी तयार करू शकता. तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि काजू कतली मी रक्षाबंधनसाठी केलेली छान अशी काजू कतली झालेली आणि सर्वांना आवडली. मी बाहेरून मिठाई आणलीच नाही रक्षाबंधनला, सर्व मिठाई मी घरीच बनवली आणि सर्वांना एकदम मस्त आवडली. हे छान सर्वजण बोलले छान झाली काजू कतली. तर अशा प्रकारे मी इथे एका प्लेटमध्ये गार्निश करून घेतलेली आहे काजू कतली घरच्या घरी, अगदी 1 कप ह्याच्यामध्ये. आणि इथे बघा मी इथे बॉक्समध्ये भरून घेतले काजू कतली, मस्त एकदम अशी. चला बाय, भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.